स्नेहनिवास आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी जे बीएड करणारे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आहे. गुड न्यूज आहे. गुड न्यूज अशी की सीईटीचे जो रिझल्ट आहे तो सीईटीचा रिझल्ट हा 17/2026 आणि 28 करिता जो होता त्या तो 17चा रिझल्ट या ठिकाणी सीईटीचा लागलेला आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. हा रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण वाट बघत होतो की कधी लागणार आणि ती प्रतीक्षा मात्र आता संपलेली आहे. हा रिझल्ट आपल्याला कसं बघता येणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, सीईटी सेलची जी साईट आहे या साईटवर जर आपण गेलात तर ते ग्रुपला सुद्धा आपण साईट टाकलेली आहे. स्नेहनिवास आर्ट ऑफ टीचिंगला जर आपण तिन्ही ग्रुपला जॉईन असाल तर त्यावरती तुम्हाला दिसेल. तर या ठिकाणी साइन इन आपल्याला करायचं आहे. तुमचं जे रजिस्टर ईमेल आयडी आहे ती रजिस्टर ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकला की तुम्हाला साइन इन या ठिकाणी साइन इन करायचा आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला स्कोर कार्डच्या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी स्कोर कार्ड असा टॅब तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. मग या टॅबवर आपण क्लिक केलं की तुम्हाला त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 17च्या संदर्भातील माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमचा बीएससीईटीच्या संदर्भात काही जनरल आणि स्पेशल अँड जनरल सीईटी आणि एलसीटी असं ते दिसेल. त्या टॅबवर तुम्हाला क्लिक केलं की तुम्हाला तो स्कोर कार्ड संदर्भात तुम्हाला एक टॅब दिसेल. त्या स्कोर कार्ड संदर्भातील टॅबला तुम्ही जर टच केलं तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते टच केल्यानंतर तुम्हाला स्कोर कार्ड त्या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर, तुमचं ते थोडी माहिती आणि त्यानंतर तुम्हाला स्कोर कार्ड असं त्या ठिकाणी टॅब दिलं जाणार आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही स्कोर कार्डचा ॲरो जो दिसताय या ॲरोवर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड डाउनलोड झालेला दिसेल. आणि तुम्हाला तुमची जी माहिती मिळालेली आहे किंवा तुम्हाला जे स्कोर कार्ड मिळालेलं आहे हे त्या तुमच्या गुणानुक्रमाने नाही, म्हणजे गुणानुसार नाही आहे, तर तो गुणाच्या नुसार जे पर्सेंटाईल आहे त्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला काढलेल्या त्या ठिकाणी दिसेल. कुणाला 97% असेल, कुणाला 60 असेल, कुणाला 70 असेल, कुणाला वेगवेगळा स्कोअर तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर याचा कट ऑफ नेमका किती येणार आहे, कॉलेजची माहिती कशी भरायची, फिलअप करायची, त्यात तुम्हाला नागपूरमध्ये डीएड कॉलेज पाहिजे का, पुण्यात पाहिजे का, मुंबईमध्ये पाहिजे का, असे ज्या विद्यार्थ्यांना नंतर फ्री ऍडमिशन कशी मिळेल, अशा विविध बाबी संदर्भातील जे काही प्रश्न असतील ते आपण आता कंटिन्यू ऍडमिशन प्रोसेस, राहण्याची खाण्याची व्यवस्था आणि कॉलेज फीज न देण्याच्या संदर्भातील सुद्धा माहिती आपण या आपल्या या स्नेहनिवास आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरून देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला हेच आताचं अपडेट होतं की रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट आपल्याला या पद्धतीने आपल्याला या साईटवर जाऊन तुम्हाला चेक करता येणार आहे. ही अपडेट, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.